सतत 2-3 दिवस सुट्टी असली की मुलांचं खेळणं काही थांबत नाही. भरपूर क्रिकेट खेळतात, मग दणदणून भूक लागलेली असते. खेळून आलं की भूक तर लागणारच. यासाठी मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2-3 चमचे बेसन घेतले. यामध्ये आलं, लसूण, मिरचीचं वाटण असं 2 चमचे तरी टाकायचं, छान लागतं. कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो या गोष्टी बारीक चिरून घेतल्यात. धनेपूड, लाल तिखट आणि मीठ घातलंय. पालक घरामध्ये होता तो बारीक चिरून घेतलाय. तीळ घेतलेत भरपूर इथे, ओवा हातावरती चोळून घातलाय. परत 4 चमचे इथं रव्याचा वापर केलाय आणि 3 ते 4 चमचे दह्याचा वापर केलाय. पाणी जास्तीचं वापरून मस्त असं लपतपीत असं हे पीठ जे आहे ते भिजवून घेतले. तुम्हाला दिसतंय इथं, अजिबात घट्ट वगैरे नकोय. मस्त पीठ तयार झालंय. ज्वारीच्या पिठाची धिरडी बनवायला घेऊयात. नॉनस्टिक पॅन वरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि धिरडी एकदम पटकन अशी तयार होतात. अजिबात काहीही अवघड नाही, चिटकत नाही वगैरे आणि कुरकुरीत होतात कारण आपण रवा वापरलाय. हेल्दी आहे, ज्वारी वापरलीये. पालेभाजी कुठली जी असेल ती त्याच्यामध्ये थोडी चिरून टाकायची. या जागी तुम्ही गाजर वगैरे पण तुम्ही किसून घालू शकता. मस्त कुरकुरीत लागतं. थोडंसं तिखट जास्त असेल तर हे अतिशय सुंदर लागतं चवीला. मुलांना पण ते नक्कीच आवडतं. गरम गरम धिरडण त्यावरती लोणी घ्यायचं. कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. ऍक्च्युली नुसतं सुद्धा छान लागतं, पण लोणचं, दही कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. जबरदस्त रेसिपी बरं का.